लग्नामध्ये अशी मजा बघायला किती भारी वाटते ना. तर फायनली आज माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर सकाळ सकाळ आम्ही सगळे तयार झालो. घरातून निघण्यापूर्वी तिथं मस्त असं औक्षण केलं. सगळ्यांनी मस्त असे फोटोज काढले तिच्यासोबत. आणि फायनली आमची नवरी घरातून बाहेर पडली. आणि मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर ऑफकोर्स घरातले सगळे इमोशनल होणारच. आणि आम्ही टोटल 8 जणी बहिणी आहोत. त्यातल्या शेवटच्या बहिणीचं लग्न आहे आज. बाकी सगळ्यांची लग्न झाले. आता फक्त 1-2 मुलं आहेत घरात बाकी लग्नाची. बाकी सगळ्यांची लग्न झाले आहेत आमची. सगळ्यात आधी तिचा हळदीचा कार्यक्रम असल्यामुळं मी पण मस्त अशी पिवळ्या कलरची साडी नेसली होती. हॉलवरती पोहोचलो आम्ही सगळे. गेल्या नवरीचं मस्त असं औक्षण केलं. आणि एवढ्या सगळ्या वस्तू तिला लग्नामध्ये दिल्या होत्या. तर इकडे भांडी वगैरे मांडायचं चालू होतं. थोडा तिकडे नवरी पण तयार झाली हळदीसाठी. हळदीचा कार्यक्रम चालू झाला. मस्त सगळ्यांनी हळद वगैरे लावून घेतली. आता चला म्हटलं मस्त असं जेवण करून घेऊया. जेवणामध्ये खूप सारे आयटम्स होते. जेवणाची टेस्ट पण खूप छान होती. जेवण करून झाल्यावर मी पण इकडे मस्त अशी तयार झाले. तेवढ्यात आमचे हे पण आले होते. आणि इकडे जावे यांच्या आहेर द्यायचे चालू होते. ते सगळं आवरल्यावर लग्नाचं पण टायमिंग झालं होतं. नवरी तयार झाली आणि त्यांच्या पुढच्या विधींना सुरुवात झाली. लग्न झाल्यावर इकडे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर इकडे कन्यादान चालू होतं. आमच्या इकडे चुलती मुलीची कन्यादान करतात. चला म्हटलं आता फोटोज काढूया नवरा नवरी सोबत. इकडे फोटोज वगैरे काढले. तोपर्यंत नवरा नवरी पुढच्या विधींना तयार झाली. आता त्यांची सप्तपदी चालू होणार होती. तर इकडे नवरी खूप सुंदर अशी तयार झाली होती. बघू शकता तुम्ही. इकडे विधी पण झाली चालू. हॉलच्या जवळच एक स्वामी समर्थांचा खूप सुंदर असं मठ आहे. मग तिथं दर्शन घ्यायला गेलो. असं होतं आमचा असा दिवस. भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.